दक्षिणमधून आपण रॅलीचं प्रतिनिधित्व करत आहे, काय जोश भरत आहे आणि कसं बघता याला? मुळात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी याचं रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याने मला काल सांगितलं तुम्हाला यायचं आहे. रॅली करता मी आज इथून तरी दक्षिण नागपुरात जिथे जिथे सगळीकडे तर शक्य नाही, पण जे रूट आहे त्या रूटवर जाऊन त्या प्रभागात ज्या प्रभागात कुठे ना कुठे ते आपली ही रॅली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर 3 वाजतानंतर आपलं हे संपणार आहे प्रचार प्रसार. त्याच्यामुळे 3 तारखेपर्यंत निश्चित जेवढं फिरता येते, जेवढा लोकांशी संवाद साधता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न आहे. भाऊ, भाजप जो आहे तो 120चा दावा करतोय, त्याच्याकडे वाटचाल सुरू आहे. 100% 120 जागा जिंकतील, कुठेही कमी पडणार नाही. कारण ज्या पद्धतीचं आज वातावरण आपण शहरात बघताय, जिकडे तिकडे तुम्हाला भाजपशिवाय दुसरं काही दिसणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जे 20 वर्ष भारतीय जनता पक्षाने या शहरात काम केलं आहे त्याची पावती यावेळेस लोक नक्कीच देणार आहे. आपल्या चाहत्यांना, आपल्या जनतेला काय म्हणाल तुम्ही, काय आवाहन कराल 15 तारखेसाठी? मी जनतेला हेच आवाहन करीन, तुम्ही सकाळी लवकर उठा, लवकर निघा, मतदान करा आणि तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला जो पटते ते करा आणि मोठ्या प्रमाणात मतदानाकरता तुम्ही निश्चित निघा. कारण तुमचं एक मत अमूल्य आहे. हेच आव्हान मी मतदारांना करेन. पहिल्यांदा असं होत आहे नागपूर महापालिकेत की मुख्यमंत्री महापालिकेच्या निवडणुकीत नागपूरच्या रस्त्यावर उतरणार आहेत. मुळात असं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब 14ला मुख्यमंत्री होते. त्यावेळेस ते नागपुरात त्यांनी अनेक सभा केल्या, अनेक बैठकी केल्या. यावेळेस जिथे सभा करू शकले नाही तिथे ते म्हणजे रोड शो घेत आहे. त्याच्यामुळं असा काही विषय नाही. शेवटी ते नागपूर महानगरपालिकेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांना वाटतं नागपूर महानगरपालिका आपल्या शेवटी प्रत्येक शहर डेव्हलप करण्याकरता जेवढा सहभाग हा महानगरपालिकेचा NIDचा असतो. त्याच्यामुळं त्या भागात जे जसं 5 म्हणजे NIDचा आमचे जे ट्रस्टी आहे ते 4-5 असतात, पण इथे 151 महानगरपालिकेचे सदस्य असतात. त्याच्यामुळं त्या सदस्यांना न्याय देण्याकरता, कारण ते वर्षभर आमच्यासाठी 5-5, 10-10 वर्ष राबतात पक्षाकरता, त्यांना न्याय देण्याकरता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, आमदारांची जबाबदारी आहे, खासदारांची जबाबदारी की आपण आपल्या मतदारसंघातल्या जे आपले कार्यकर्ते आहेत, जे आपले त्या भागातले नेते आहेत, त्यांना न्याय देण्याकरता त्यांनी रस्त्यावर यावं. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.